हाय फ्रेंड्स, आज आपण वाळलेल्या ज्या लाल मिरच्या आहेत त्याचा कुरकुरीत असा ठेचा तयार करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूयात आपण। वाळलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिरच्या तशाच घ्यायच्या, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मीठ घ्यायचं। आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। आणि त्याच्यासाठी थोडंसं लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे ना, त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये लाल मिरची टाकूयात, शेंगदाणे टाकूयात, लसूण टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे चटणी चांगल्या प्रकारे बारीक अशी वाटून झालेली। आता आपण हिला तळून घेऊ। कढई तापलेली आपण तेल टाकले आणि आता आपण ही वाटलेली जी चटणी आहे आपली लाल मिरचीचा ठेचा आपण तो टाकून चांगला एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत। हे बघा, आपली चटणी चांगली प्रकारे कडक झालेली आहे। आपल्याला कडक होईपर्यंत तिला फ्राय करायचे। हे बघा, आपली कुरकुरीत अशी लाल मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। आपण भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा डाळ भात जरी केलं त्यासोबत तोंडी लावायला आपण हे खाऊ शकतो। हे बघा, आपला लाल मिरचीचा ठेचा एकदम तयार झालेला आहे, एकदम कुरकुरीत असा। हे बघा, तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे। हा 15 दिवस सहज टिकतो। आपण प्रवासात जायचं असलं तर आपण असं करून येऊ शकतो, भाकरीसोबत एकदम छान लागतं।